नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। माझ्या मते व्यापाऱ्याला धर्म नसतो, सिंपलची गोष्ट आहे। त्याचा धर्म फक्त त्याचा व्यापार आणि जी काही वस्तू तो विकत आहे ती चांगल्या पद्धतीने विकून ग्राहकाची सेवा करणं, त्याच्यामुळे धर्म असायला हवा। नगर शहरामध्ये आपण शाह शरीफ बाबाची दर्गा आहे, ज्या ठिकाणी मालोजी राजेंनी त्या ठिकाणी नवस केलं आणि त्यांना 2 तिथं मुलं झाले, शहाजी आणि शरीफजी। हे सगळं हा शहराला एवढा मोठा इतिहास आहे। फेरीवाल्याला जर समजा तुम्ही विचारलं ते माणूस हेच सांगणार आहेत की आमच्या पोटाचा भुकेचा धर्म आहे, त्याच्यामुळं आम्हाला आज रोजीरोटी कमवणं गरजेचं आहे, त्याच्या पुढे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळू नये। आपणही सांगितलं, काय सांगितलं की आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडून खरेदी करा। ऐन दिवाळी खरेदीच्या काळात अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी हे वक्तव्य केलं। पाठोपाठ नगरच्या बाजारात हिंदू दुकानदारांच्या दुकानांवर ओम लिहिलेले भगवे झेंडे फडकले आणि राजकीय वातावरण तापलं। ज्यावेळेस आता आम्ही हे झेंडे देत होतो तर दुकानदार उत्स्फूर्तपणे तो स्वतःहून त्या ठिकाणी लावत होता आणि ज्यावेळेस याचा मेसेज समाजामध्ये गेला तर आज 2 दिवस झाले हे झेंडे लावल्यानंतर आम्ही व्यापाऱ्यांशी ज्यावेळेस संपर्क केला किंवा काही व्यापाऱ्यांनी आम्हाला संपर्क केला की याच्यामध्ये दुकानात येणारा गिराईक हा स्वतःहून झेंडे पाहून आतमध्ये येतोय आणि त्या ठिकाणी तो हिंदूंकडूनच खरेदी करतोय, याचा निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणात फायदा त्यांना होताना दिसतो। स्थानिक जे व्यापारी लोक आहेत त्यांना आम्ही विनंती केली की जसे तुम्ही झेंडे लावताय आणि लोकांना आव्हान करताय का फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा, तर त्याच्यासोबत आम्ही त्यांना विनंती केली की मोठा फ्लेक्स लावा आणि त्याच्या मोठ्या अक्षरामध्ये लिहावा की फक्त हिंदूंनाच 70% डिस्काउंट देण्यात येईल, तर जेणेकरून त्यांचा सणही चांगल्या पद्धतीने साजरा होईल। आणि जे व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं आहे तर ते आम्ही त्यांना विनंती केली की स्थानिक आमदार जेव्हा एवढं आव्हान करतोय तर ते त्यांची जे नुकसान भरपाई ते स्थानिक आमदार करतील। आणि दुसरी गोष्ट, ज्या लोकांनी झेंडे लावलेत नाही त्यांना आम्ही विनंती केली का तुम्ही तिरंगे लावा, म्हणजे लोकांच्या लक्षात येईल का तिरंगे लावणारे कोण आहेत आणि दुसरे झेंडे लावणारे कोण आहेत। व्यापारी मात्र लोकांच्या थंड प्रतिसादामुळे चिंतेत आहेत। यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाल्यानं लोकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचं ते सांगतात। पहिली गोष्ट तर गिराईकच नाही, पहिली गोष्ट तर काल 17 तारीखपर्यंत शाळा चालू होत्या, मार्केटमध्ये माणूस दिसत नव्हता। आज थोडीफार रेलचेल आहे, ती बी कशामुळं का सुट्ट्या लागल्यामुळं, आणि साधारण टोटल 25% गिराईक आहे। आम्हाला अजून गिराईकाची आशा आहे। परिणाम झाला आहे, पूर्ण बाजारावर थोडा परिणाम झाला आहे। ही दिवाळी मागच्या दिवाळींपेक्षा थोडीशी आपण म्हणू शकतो डाऊन वाटत आहे, परंतु बहुतेक रिकवर होईल। इकडं लोक आहे ना गोविंदाने राहत आहे, हे जे आहेत ना जे तालुका लेवलमध्ये जे पाणी घुसलंय त्यावर त्याचा परिणाम मार्केटवर आहे, काही झेंड्या बिंड्यांचा काही परिणाम नाही। अहिल्यानगरमध्ये सामाजिक एकोप्याची ऐतिहासिक परंपरा आहे असं स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सांगतात। आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबाच्या राजकीय वाटचालीतही मुस्लिम समुदायाचा महत्वाचा वाटा आहे, पण गेल्या काही दिवसांपासून हे चित्र बदलण्याचा वारंवार प्रयत्न होतोय असंही ते नमूद करतात। आता काय झालेलं आहे की नगर जे आहे हा जिल्हा संपूर्णपणे बेसिकली हा ग्रामीण शेतीच्या अर्थकारणावर अवलंबून असणारा जिल्हा आहे। संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी या नगर शहरामध्ये त्यांचा माल विकण्यासाठी येतात आणि मग फळं जे आहेत त्या फळांच्या बागा शेतकऱ्यांच्या आहेत, त्याचा व्यापार करणारे लोक मुस्लिम आहेत। शेतकरी जे आहेत हे वेगवेगळ्या पशुपालक म्हणून काम करतात, म्हणजे शेळ्या किंवा बोकड जे आहेत त्याचं पशुपालन शेतकरी करतात। या ईदच्या काळामध्ये मुसलमान त्याचे ग्राहक असतात। ही अशी अर्थव्यवस्था जी आहे ही सगळी एकमेकांच्यावर अवलंबून आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्याचं भान असल्यामुळे असा कितीही जरी प्रयत्न झाला तरी शहर आणि जिल्हा जो आहे तो जिल्हा एकमेकांशी सलोख्याने एकोप्याने राहील, कारण सगळ्यांना धर्म किंवा बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा स्वतःचं पोट महत्त्वाचं आहे, हे सामान्य जनतेला व्यवस्थित। नगर शहरामध्ये आपण शाह शरीफ बाबाची दर्गा आहे, ज्या ठिकाणी मालोजी राजेंनी त्या ठिकाणी नवस केलं आणि त्यांना 2 तिथं मुलं झाले, शहाजी आणि शरीफजी। हे सगळं हा शहराला एवढा मोठा इतिहास आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये नेवासेमधून झालेला आहे। अशा असताना फक्त काय झालेलं आहे, राज्यातले जे जिल्ह्याचे बाहेरचे लोक आहेत ते इथले स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरतात
शहरातलं वातावरण खराब करून एकमेकाच्या विषय मनामध्ये हे करतात, पण लोक काही त्याला बळी पडत नाही. ठराविक जे लोक आहेत ते लोक फक्त ते करतात तेवढं पुरतं, एक मीडिया ट्रायल आहे किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती जे चालतात. सरजमी अहिंद पर अक़वाम आलम के फिराक काफिले बसते गए, हिंदुस्तान बनता गया. अलीकडच्या काळामध्ये हे जे घडतंय तर याचे साधारणपणे 14, 15 ते 20, 22 या वयोगटातले जे ज्यांना मानसशास्त्रामध्ये अस्वस्थ याच्या वयातली जी मुलं आहेत यांच्यावरती काही परिणाम झाला असेल, होत असेल, नाही असं नाही. पण मूलतः मात्र असं काही फारसं ग्राउंड लेवलवरती असं फारसं जाणवत नाही असं वाटतं. विशेषतः सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमं यांच्यामधून अशा स्वरूपाच्या धारणा बळकट करणारं, त्याला खतपाणी घालणारं सतत काही ना काही येताना दिसतं. पण तरीसुद्धा अजून तरी बाबा सगळीकडे अंधारून आलेलं आहे असं काही म्हणावंसं वाटत नाही. फक्त नगरच नाही तर राज्यात इतर अनेक ठिकाणी प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.